नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे. आता नवीन वर्ष चालू झालं ना, तर आज काय तर म्हटलं वेगळं करावं म्हणून मी पनीरची भाजी करणार आहे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया. आता आपण पनीरचा मसाला करून घेऊया. हे बघा, 1 चमचा मी दही घेतलेला आहे. आता याच्यात काय मसाला टाकून घेऊया. चला करून बाजूला ठेवायचा. धने पावडर, थोडीशी हळद, थोडंसं पनीर मसाला टाकायचा. आता काय करायचं, सगळं असं मिक्स करून घ्यायचं. मला ना ह्याच्यामध्ये थोडंसं कोरडं वाटत असलं ना तर थोडंसं पाणी टाका. पाण्याऐवजी तुम्ही दही टाकलं तरी पण चालेल. मी दही जास्त नाही टाकलेलं, 1च चमचा घेतलेला. एवढं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा एवढं. आता काय करते, हे बाजूला ठेवून देणार. करून घेतलेले असे तुकडे केले चौकोनी. आता हे तळून घेऊया. कढई गरम करत ठेवले. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं पनीर तळण्यासाठी. सगळे असं तुकडे टाकून घ्यायचे पनीरचे. लाल होईपर्यंत तळून घ्यायचं. हे बघा, मी पनीर असं तळून घेतलेलं आहे. हे बघा असं खरपूस असं म्हणजे तळून थोडंसं घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. त्यासाठी लागणारे साहित्य मी चिरून घेतलेलं आहे. 2 मिरच्या घेतलेल्या, कमी तिखट बरं का. 1 टमॅटो चिरून घेतलेला आहे. 2 कांदे छोटे चिरून घेतलेले, तुम्ही मोठा चिरला तरी पण चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही पेस्ट केलेली आहे. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि आलं टाकलेलं आहे. आणि त्याची असं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केलेली आहे. पनीर जे तळून घेतलं होतं ना त्याच्यामध्येच आपण आता ह्याच्यात का नाही कांदा हे करून घेऊया. भाजून घ्यायचा कांदा. थोडंसं मी बटर टाकलेलं आहे. तुम्ही तूप टाकलं तरी पण चालते. थोडंसं जिरं टाकायचं आहे अगोदर, कांदा भाजायच्या अगोदर. थोडंसं जिरं टाकलेलं आहे, जास्त नाही. चांगलं असं थोडं तडतड होऊ द्यायचं आहे जिरं. हे बघा, जिरं चांगलं असं लाल होईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे. आता याच्यात कांदा टाकून घेणार आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. नवीन वर्षात काय करायचं म्हणून मी पनीरची आज भाजी करणार आहे. मस्त अशी लागते. तुम्ही एकदा साध्या आणि सोप्या पद्धतीनं, हॉटेलसारखीच होणार, पण तुम्ही पण करून बघा. चांगले असे तळून घ्यायचे म्हणजे लाल होईपर्यंत बरं का. मी टमॅटो जास्त नाही घातलेलं कारण दही घेतलेलं आहे ना, मग जास्त भाजी आंबट होईल. कांदा लाल असं तळून घेतलेला आहे. आता याच्यात टमॅटो आणि मिरची टाकायचे. अगोदर मिरची टाकून थोडंसं परतून घेते आणि मिरची परतली जाईल ना, तिखट पण नाही लागणार जास्त परतल्यावर. त्याला थोडी परतून घ्यायची. टमाटर टाकते. टमाटर चांगलं परतून घ्यायचं गाळा होईपर्यंत. आणि पाणी थोडंसं गरम ओतायचं बरं का, कोमट. थंड पाणी ओतायचं नाही.
आणि मिरची अशी चांगली अशी गाळा होईपर्यंत मी हे करून घेतलेले, तळून घेतलेले. आता याच्यात मसाले टाकून घेऊया. मिक्सर मधला मसाला आहे ना ते टाकून, आलं तेल पेस्ट केलेले, थोडंसं पाणी टाकून त्याला हे करून घेते. हा पण मसाले टाकून घ्यायचा आहे सगळा ह्याच्यात. चांगलं असं परतून घ्यायचं बरं का. म्हणजे मसाले असं परतलं पाहिजे, त्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं. एकदा अशा पद्धतीने करून बघा, पनीरची भाजी लय भारी होते. त्या लागलाय मसाला असा चांगला परतून घेतलेला आहे. तुम्ही याच्यात खडे मसाले टाकले तरी पण चालतात. याच्यात पनीर चांगला परतून खाणं मस्त करून काय नाही. आता याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे. पनीर टाकून असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का. म्हणजे मसाला लागला पाहिजे आणि पनीर पण मसाल्यामध्ये असं परतलं पाहिजे. त्यामुळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. असं पनीरला चांगला असा मसाला लागला पाहिजे सगळा. मस्त अशी भाजी होती. एकदा करून बघा नक्की, घरगुती साध्या सोप्या पद्धतीनं. हे बघा की छान असं हे झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे पनीर. मी 5-10 मिनटं चांगलं असं हे करून घेतलेलं आहे परतून. आणि ह्याच्यामध्ये ना गरम पाणीच ओतायचं, थंड पाणी बिलकुल नाही ओतायचं, गरम पाणीच. चांगलं परतून घेतलेलं, चांगलं परतून घ्यायचं. हे बघा आता याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे. मी गरम पाणी करत ठेवलं होतं बाजूला, थोडंसंच ओतायचं, जास्त नाही. म्हणजे जेवढी भाजी पाहिजे ना त्याच्या हिशोबाने तुम्ही ओता. मी थोडीशी पातळ करणार आहे. कस्तुरी मेथी घेतलेले टाकून घ्यायचे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं. आणि बघा पनीरची भाजी अशी चांगली अशी शिजलेली आहे. आता काय करणार आहे माहिती आहे का, गॅस बंद करणार आहे. जास्त पण आटू नाही देणार, कारण भाताबरोबर चपाती बरोबर खायची असते ना. आणि गॅस बंद करायचा, नंतर ना घट होते अजून जास्त. आपण मसाले टाकलेले आहेत ना, तर मी गॅस बंद करून ठेवते. हे बघा मी भात घेतलेला आहे. आता याच्यावरती पनीरची भाजी घेणार आहे. गरम गरम खायला या पनीरची भाजी मस्त अशी झालेली आहे. घमघमाट असा वास सुटलेला आहे घरभर. इंद्रायणी भात आहे आणि पनीरची भाजी. या मग खायला. आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.